आपल्या मराठवाड्यातला एक प्रचलित शब्द आहे आकाबाई. अनेक नवरा बायकोची एक तक्रार असते. अनेक नवरा बायकोची एक तक्रार असते. ते म्हणतात लग्नानंतर काहीच मजा नसते. ते म्हणतात लग्नानंतर काहीच मजा नसते. असा कसा जोडीदार देवा मला मिळाला, असा कसा जोडीदार देवा मला मिळाला, आणि माझा आनंद कशात आहे त्याला नाही कळाला. प्रत्येक बाईची तक्रार, माझा आनंद कशात आहे त्याला नाही कळाला. बायको म्हणते आमचा नवरा नंबर 1चं ध्यान. बायको म्हणते आमचा नवरा नंबर 1चं ध्यान. गबाळ्यासारखं राहते दिसून का छान. गबाळ्यासारखं राहते दिसून का छान. कुठेही जायचं म्हणलं की काळी पॅन्ट घालते. कुठेही जायचं म्हणलं की काळी पॅन्ट घालते. सरळ चालायचं सोडून उघड काढून चालते. कुठेही जायचं म्हणलं की काळी पॅन्ट घालते. सरळ चालायचं सोडून उघड काढून चालते. सकाळी आणि संध्याकाळी 3-3 पोळ्या खाते. सकाळी आणि संध्याकाळी 3-3 पोळ्या खाते. चांगलं झालं म्हणत नाही, गच्च होऊन बसते. चांगलं झालं म्हणत नाही, गच्च होऊन बसते. यांच्यासाठी किती राबा काहीच कौतुक नसतं. यांच्यासाठी किती राबा काहीच कौतुक नसतं. थोडं मीठ कमी झालं की तांबडं लाल दिसत. थोडं मीठ कमी झालं की तांबडं लाल दिसत. कधी नाही ते वाढदिवसाला साडी आणली बेंचट. ती बाई तिचा अनुभव सांगायची. कधी नाही ते वाढदिवसाला साडी आणली बेंचट. लाड व्हायलेत नीट वागा, काही बोलते पांचट. लाड व्हायलेत नीट वागा, काही बोलते पांचट. मी तर आता यांच्याकडे लक्षच द्यायचं सोडलं. मी तर आता यांच्याकडे लक्षच द्यायचं सोडलं. काय माहित कशामुळे किडक पदरात पडले. काय माहित कशामुळे किडक पदरात पडलं. नवरे सुद्धा बायकोमुळे खूप बेजार असतात. असं काही नाही बाहेर बेजार असतात. नवरे सुद्धा बायकोमुळे खूप बेजार असतात. माहेरी जाते म्हणले की गुलू गुलू हसतात. माहेरी जाते म्हणले की गुलू गुलू हसतात. एक नवरोजी मला म्हणले फड फड बोलती. एक नवरोजी मला म्हणले फड फड बोलती. हार घालताना माझी अक्कल काय माहित कुठे गेली. हार घालताना माझी अक्कल काय माहित कुठे गेली. फार मोठी चूक केली असंच मला वाटायलं. फार मोठी चूक केली असंच मला वाटायलंय. तिचं तोंड पाहिलं की माझं मस्तकच उठायला. तिचं तोंड पाहिलं की माझं मस्तक उठायले. कशाहून किरकिर करीत राहते. कशाहून किरकिर करीत राहते. माझ्याकडे उगीच उचल्यासारखं पाहत. कशाहून किरकिर करीत राहते. माझ्याकडे उगीच उचल्यासारखं पाहते. सारखं माझ्या मागं एकटून नाचत. सारखं माझ्या मागं एकटून नाचत. मला म्हणते तुम्हाला माझं कधी कौतुकच नसतं. मला म्हणते तुम्हाला माझं कौतुकच नसतं. त्याच्यावर नवऱ्याचं काय उत्तर आहे. एक भाजी धड येत नाही काय कौतुक करायचं. फार खायचं. एक भाजी धड येत नाही काय कौतुक करायचं. मेकअप करून थोबाड रंगून उगं गावभर फिरायचं. मेकअप करून थोबाड रंगून उगे गावभर फिरायचं. कधी पहा एकच भनभन, फिरायला नाही साडी नाही. प्रत्येक बायाची साडीच नाही. म्हणजे कुठे जायचं का बाहेर कोणती साडी नाही. आता परिस्थिती अशी आहे प्रत्येकाच्या घरात. त्यांच्या साड्याचं कपाट उघडलं आपल्या अंगावर साडं आपण गुदमरून भरून जायचं. तरी त्यांना ते म्हणतात साडीच नाही. कधी पहा एकच बनबन, फिरायला नाही साडी नाही. या बुवाचं घरामध्ये बिलकुलच लक्ष नाही. या बुवाचं घरामध्ये बिलकुलच लक्ष नाही. कुठून हाकाबाई आठवली आणि घालून बसलो माळ. कुठून हाकाबाई आठवली आणि घालून बसलो माळ. आता वाटतं मठात जाऊन कुठे बसावं टाक.
आता वर्ष मठात जाऊन कुठे बसावं टाळ शेवटचं कडवं. आकाबाई म्हणजे मला कुठून असं दुर्बुद्धी झाली बाबा असं कुठून आकाबाई आठवली. हा अवघसा उलगली असं कुठून आकाबाई आठवली आणि घालून बसलो माळ. आता वाटतं मठात जाऊन कुठीत बसावं टाळ शेवटचं कडवं. नवरा आणि बायकोनी उगीच वाद घालू नये. नवरा आणि बायकोनी उगीच वाद घालू नये. एकमेकाचं डोकं उठल असं कुणीच बोलू नये. एकमेकाचं डोकं उठल असं कुणीच बोलू नये. रोजच्या जीवनातल्या वेगवेगळ्या विषयावरती लिहित असतो. माझ्या कवितेवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कवितेला लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.